ओके, सो आज आहे मंगळवार आणि मंगळवार असल्या कारणाने मी चाललो आहे रेणुका देवीच्या देवळात. हे सगळं सामान घेऊन तिकडे गेल्यावर दाखवलंच काय घेतले मी. नारळ सोलला, फुलांच्या माळा केल्या आणि सगळं सामान वगैरे घेऊन तर निघालो. किती वाजलेत? 1 मिनटं. स्वतः वाजलेत 11:15 आणि पाऊस पडल्यामुळे एवढं उष्णता जाणवत नाही आहे. चांगली गोष्ट आहे. बकर बघू तरी आपण जाऊ पुढे. मंदिरात चाललंय सगळं. रात्री पाऊस झालाय, काय हालत आहे रस्त्याची. मग काय आई हात दाखव याच्यात. असा 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 कसा असा टाटा. आलोय जरा जवळ. हे काय इथे पाठीमागं मंदिर. पोचलोय मंदिरात. इथे मंदिर. हे परिसर मस्त आहे. बाकी मंदिर तर जुनं आहे आणि रेणुका मातेचं स्वयंभू स्थान आहे इथे. देवीच्या पूजेला काही एवढं खास सामान नाही. नॉर्मली हळदी, कुंकू, अक्षता, उदबत्ती, कापूर, नारळ आणि रेणुका मातेला जन्माला अलीकडचा पाळा होता तो पण आहे. आणि खडे साखरेचा प्रसाद सुद्धा आहे. प्रसाद काय पण आणू शकतो. खडे साखरेचा सोबत थोडीशी त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यापासून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या सविंदने गावातील रेणुका मातेचे हे मंदिर. स्थानिकांना विचारल्यावर असं समजलं की गेल्या अनेक शतकांपासून इथल्या टेकडीवर रेणुका मातेची पाषाणी मूर्ती होती. 2021 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करून देवीच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीचे लखलखणारे डोळे व शेंदूर चर्चित मूर्ती लक्ष वेधून घेते. चैत्रकृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी इथे मोठ्या उत्साहात जत्रा भरते. त्वचेचा विकार असलेल्या अनेक लोकांना या देवीचा गुण आला आहे. विकार असलेले लोक देवीला 5 मंगळवार खेटे घालतात व गुण आल्यावर देवीला झाडू कुच्चा, साडी चोळी व नैवेद्य अर्पण करून तिचा मानसन्मान करतात. अशी आहे आमच्या गावातल्या रेणुकाईची महती. बोला रेणुकाईचा उदो उदो. सर्वांगी सुंदर मुषेंद्राची कंठी हळते मान मुक्तापनाची जय देवी वृषासुरमती उदयक्षासुरमती सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय गणपती मोरया मंगलमूर्ती मोरया रेणुका मातेची जय. आपला ब्लॉग इथेच संपतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा. कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि अजून असे ब्लॉग्स आणि माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.